कैलासावर मंद मंद वारे वाहत होते आणि त्या दिव्य वातावरणातून महादेव ध्यानातून उठले आणि माता पार्वतीला म्हणाले, माझी ही कथा मनुष्याच्या समोर जाणं म्हणजे मोठ्या संकटातून सुटका होणं. त्यामुळे ही मौल्यवान वेळ त्यांनी हातातून घालवू नये. आज मी जी कथा सांगणार आहे ती फक्त एक कथा नाही, ही माझ्या कृपेचा दरवाजा उघडणारी गुरुकिल्ली आहे. जो ही कथा शेवटपर्यंत ऐकेल त्याची कोटी कोटी पापं जळून जातील. त्यांच्या जीवनात असा बदल होईल की ज्यांनी त्याला कधी कधी कमी लेखलं, अपमानित केलं, सोडून दिलं, तेच लोक त्याच्याकडे आदराने वळतील. जो मनुष्य ही कथा ऐकेल त्याच्या सर्व अडचणी, मोठे दोष, संकट माझ्या त्रिशूलाच्या एका स्पर्शाने नष्ट होतील. गरिबी दूर होईल, चिंता वितळून जातील आणि नशिबाचे फासे बदलतील. जे तुला सतवतात, तुझ्या पाठीमागे बोलतात, तुझं मन दुखावतात, त्यांना शिक्षा मी स्वतः देईन. पण ही कथा अर्धवट सोडणाऱ्याला तिचा एकही थेंब अमृत मिळणार नाही. कारण पूर्ण कथा ऐकणाऱ्यालाच मी माझा आशीर्वाद देतो आणि तो आशीर्वाद इतका सामर्थ्यवान असतो की लोक त्याचं मोल सोन्याने मोजू शकत नाहीत. तर ध्यानपूर्वक ऐका, कारण मी तुमच्या आत्म्यात शांती, तुमच्या मनात स्थैर्य आणि तुमच्या जीवनात यश रोवणार आहे. महादेवांची कृपा प्राप्त करण्यासाठी आजची कथा लाईक करून कमेंट बॉक्समध्ये सांब सदाशिव श्रद्धेने टाईप करा. महादेवांच्या या दिव्य वचनांनी पृथ्वीवरील वातावरण थरारून गेले. कैलासाच्या घंटांचा नाद, मंदाराच्या फुलांचा वर्षाव आणि गंगेचा कलकलाट या सगळ्यातून एक अदृश्य ऊर्जा पृथ्वीवर उतरली. देव कोणाला देतो आणि कोणापासून हिरावून घेतो, ही कथा नीट समजून घेतली तर अनेक पिढ्या गरिबी दिसणार नाही. देव कोणाला देतो आणि कोणाकडून हिरावून घेतो. मित्रांनो, देवावर विश्वास ठेवणारे करोडो लोक आहेत, पण देव कुणावर विश्वास ठेवतो हे रहस्य या व्हिडिओमध्ये मी उलगडणार आहे. देवावर विश्वास ठेवल्याने, देवाची भक्ती केल्याने देव प्रसन्न होतो का, हा प्रश्न आपल्या सर्वांनाच कधी ना कधी पडला आहे. देवावर श्रद्धा ठेवून देव प्रसन्न होतो, तर तो आपल्यावर त्याच्या कृपेचा वर्षाव का करत नाही? देवाच्या कृपेपासून लोक का वंचित आहेत? देव आपल्यावर कधी प्रसन्न होतो आणि तो आपल्यावर कधी नाराज होतो हे आपण समजूच शकलो नाही असं मला वाटतं. ज्या दिवशी तुम्हाला हे समजेल तेव्हा देवाचे आशीर्वाद तुमच्यावर वर्षाव करतील. ही कथा अतिशय हृदयस्पर्शी आहे आणि या कथेतून तुम्हाला अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील. भक्तांनो, ही गोष्ट आहे एका गरीब मोचीची. देवाने त्या गरीब मोचीला करोडपती कसे केले? आपल्या भावाचा विश्वासघात करणाऱ्यांना देव काय शिक्षा देतो हेही या कथेतून आपल्याला कळेल. ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐकल्याने आपल्या सर्व इच्छा भगवान शिव पूर्ण करतात आणि आपल्या घरी कधीही संकटे येऊ देत नाहीत. त्यामुळे ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐकण्याचा प्रयत्न करा, ही तुम्हा सर्वांना विनंती. दुसऱ्याचा विश्वासघात करणे आणि स्वतःच्या भावाची फसवणूक करणे, त्यांच्याशी बेईमानी करणे, त्यांचा पैसा लुबाडणे हे जगातील सर्वात मोठे पाप द्वेषाच्या श्रेणीत येते असे म्हणतात. यासाठी देव सुद्धा त्याला कधीच माफ करत नाही. चला तर मग या मनाला भिडणाऱ्या आणि प्रेरणादायी कथेला सुरुवात करूया. एकेकाळी एका गावात मोची राहत होता. त्याला 2 वेळचे जेवण मिळणेही अवघड होते. त्याचे स्वतःचे कोणतेही दुकान नव्हते जिथे तो आपले काम करण्यासाठी तात्पुरते थांबू शकतो. त्यामुळे तो कधी रस्त्यावर थांबायचा तर कधी रस्त्याच्या कडेला थांबून लोकांचे बूट आणि चप्पल दुरुस्त करून द्यायचा आणि त्याच्या कामाच्या बदल्यात आपल्या जीवनाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मिळालेल्या पैशाने तो खूप समाधानी होता. भक्तांनो, एकेकाळी श्रावण महिना येतो आणि आपण सर्वजण जाणतोच की श्रावण महिना किती पवित्र असतो. श्रावण महिन्यात भगवान महादेवांचे भक्त त्यांना जल अभिषेक करतात, तसेच कावड यात्रा देखील काढतात. नेहमीप्रमाणे तो मोची लोकांची बुट दुरुस्त करत बसला होता आणि तिकडे श्रावण महिना चालू झाला होता. भगवान शिवाचे भक्त मोठ्या श्रद्धेने भगवान शिवांवर विश्वास ठेवून कावड अर्पण करण्यासाठी जात होते. मोची लोकांच्या चपला बुट दुरुस्त करत बसला होता तेव्हा त्याने भगवान शिवाच्या भक्तांना कावड घेऊन मंदिरात जाताना पाहिले. त्या लोकांना इतक्या आनंदात
भक्तिभावाने मंदिरात जाताना पाहून त्याच्या मनातही आपणही भगवान शिवाला कावड घेऊन त्यांच्यावर जल अभिषेक करू ही भावना जागृत झाली. पण तो बिचारा ही गोष्ट मनातच ठेवून बसला. तो विचार करू लागला की माझ्याकडे कावड विकत घेण्यासाठी थोडेही पैसे नाहीत. मग मी कावड घेऊन भगवान शिवाच्या मंदिरात कसं जाऊ शकतो? पूर्ण दिवस जेव्हा मी मेहनत करतो तेव्हा कुठे एका रात्रीची भाकरी मला मिळते. इतकं दिवसभर मेहनत करूनही मी दोन्ही वेळेचं जेवण कमावू शकत नाही, तर मग मी भगवान शिवासाठी कावड कशी घेऊ शकतो? मनोमन हाच विचार करून तो उदास होतो. पण त्याच्या मनात भगवान शिवाची मोठ्या प्रमाणात भक्ती जागृत झालेली असते. त्याने हार कधीच मानली नाही. त्याने मनात विचार केला की मी भगवान शिवासाठी कावड घेऊन जल अभिषेक तर नक्कीच करणार, पण या वर्षी नाही. पुढच्या वर्षी मी त्यांना कावड घेऊन ती सजवून त्यांच्यावर जल अभिषेक नक्कीच करून येणार. त्या दिवसापासून तो त्याच्या कामात व्यस्तच झाला. पण त्याच्या मनात दिवसेंदिवस भगवान शिवाबद्दलची भक्ती जास्तीत जास्त प्रमाणात वाढत गेली. तो सतत भगवान शिवाचे नाव घेऊ लागला, त्यांचे ध्यान करू लागला. आता तो रोज सकाळ संध्याकाळ भगवान शिवाची पूजा देखील करत असे. दिवसभर त्याच्या मुखात फक्त आणि फक्त भगवान शिवाचेच नाव असायचे आणि भगवान शिवाचे नाव घेता घेता रोजच्या रोज तो आपली चप्पल बुटं दुरुस्त करण्याचे काम रस्त्यावर कडेला बसून करत असे. एका दिवसाची गोष्ट आहे. मोची एक दिवस कुठेतरी कामानिमित्त बाहेर जात होता. तेव्हा रस्त्यात त्याला एका कुंभाराचे दुकान दिसले. कुंभार मातीची भांडी घडवत होता. तेव्हा मोचीची नजर तिथे ठेवलेल्या एका मातीने बनवलेल्या गल्ल्यावर बनते, ज्यामध्ये आपण पैसे साठवतो किंवा पैसे टाकतो. तो गल्ला बघून त्याच्या मनात विचार येतो की मी हा गल्ला माझ्या घरी घेऊन जातो आणि रोजच्या रोज माझ्या धंद्यातून जी काही कमाई होते त्यातून मी थोडेफार पैसे काढीन आणि ते पैसे मी गल्ल्यात टाकेन. 1 वर्षानंतर जितके पैसे या गल्ल्यासाठी जमा होतील त्या पैशातून मी माझ्या महादेवांसाठी कावड खरेदी करेन आणि त्यांना जल अर्पण करून त्यांना जल अभिषेक करेन. हा विचार करून तो खूप आनंदी होतो आणि कुंभाराला पैसे देऊन तो गल्ला विकत घेऊन आपल्या घरी जातो. भक्तांनो, तो मोची गल्ला घेऊन आपल्या घरी जाऊन आपल्या पत्नीच्या हातात देतो. तेव्हा ती पत्नी विचारते, मी या गल्ल्याचं काय करू? तेव्हा तो मोची आपल्या पत्नीला उत्तर देताना म्हणतो, माझी एक इच्छा आहे. तो आपल्या पत्नीला सांगू लागतो, आपण जे रोज पैसे कमावतो त्यातील थोडे पैसे रोजच्या रोज आपण या गल्ल्यात टाकायचे. 1 वर्षामध्ये या गल्ल्यात थोडेफार पैसे तर नक्कीच साठतील. मग त्या पैशातून आपण एक कावड तयार करून भगवान भोलेनाथांसाठी कावड अर्पण करायला त्यांच्या मंदिरात जाऊ. हे प्रिये, माझ्या मनात भगवान भोलेनाथांवर कावड चढवण्याची इच्छा प्रकट झाली आहे. मित्रांनो, मोचीची ही इच्छा ऐकून मोचीची पत्नी खूप आनंदी होते आणि त्याला म्हणू लागते, हे पियाजी, आजपासून या गल्ल्यात पैसे टाकण्यासाठी मीही तुम्हाला मदत करेन. मी जे काही पैसे कमावीन त्यातील थोडे पैसे मी या गल्ल्यात टाकत जाईन. मलाही भगवान भोलेनाथांवर कावड चढवण्याची मनोमन इच्छा जागृत झाली आहे. भक्तांनो, यानंतर तो मोची आणि त्याची पत्नी रोजच्या रोज अशा प्रकारे भगवान शिवाची पूजा करतात. भगवान भोलेनाथांचे रोजच्या रोज आपल्या घरी नामस्मरण ध्यानधारणा करतात आणि आपले काम चालू ठेवतात. संध्याकाळी दिवसभर काम करून मोची जे पैसे घरी घेऊन येत असे त्यातील थोडेफार पैसे काढून मोची व त्याची पत्नी ते पैसे त्या गल्ल्यात टाकत असत. अशातच हळूहळू दिवस निघून जातात आणि कालांतराने 1 वर्ष येऊन श्रावण महिना देखील येतो. भक्तांनो, या महिन्यात सर्व भक्त कावड तयार करून महादेवांना अभिषेक करण्यासाठी त्यांच्या मंदिरात जाऊ लागतात. जेव्हा त्या मोचीने हे सर्व पाहिले तेव्हा तोही विचार करू लागला की आता या वर्षी तर मी नक्कीच कावड तयार करून महादेवांना जल अभिषेक करण्यासाठी मंदिरात जाणार. मग तो लगेचच त्याच्या घरी येतो आणि त्याचा गल्ला 1 वर्षामध्ये पूर्ण भरलेला असतो. त्याने मोठ्या मेहनतीने त्या गल्ल्यात पैसे टाकून ते पैसे साठवलेले असतात. घरी येऊन तो गल्ला तो मोची फोडतो आणि त्यातून बरेच पैसे बाहेर येतात. गल्ला फोडल्यावर त्यातून आलेल्या पैशातून मोची बाजारात जाऊन एक कावड तयार करून घरी आणतो. मोठ्या प्रेमाने तो ती कावड सुंदर अशी सजवतो. या वेळेला तो खूप आनंदी असतो.
त्याचा आनंद गगनात मावत नसतो. कावड तयार करून झाल्यानंतर तो मोठ्या भक्तिभावाने गंगा स्नान करण्यासाठी तिकडे जातो. स्वतः स्नान करून आपल्या कावडमध्ये पाणी भरून तो महादेवांना अभिषेक करण्यासाठी भगवान शिवाच्या मंदिरात जायला निघतो. जाताना त्याच्या मुखात भगवान शिवाचे नाम असते. भगवान भोलेनाथांचे नामस्मरण करत करत तो चालत असतो. त्याने कावड आपल्या खांद्यावर ठेवलेली असते आणि मोठ्या श्रद्धेने, मोठ्या आनंदाने, भक्तिभावाने तो भगवान शिवाला भेटण्यासाठी निघालेला असतो. भक्तांनो, तिकडे भगवान शिव आणि माता पार्वती हे सर्व दृश्य पाहत बसले होते. म्हणतात ना, देवाच्या नजरेतून कोणीही वाचू शकत नाही. भक्तांनो, देव तर सर्वांनाच बघतात, पण काही लोकांना वाटतं की आपण कितीही वाईट काम करा, कितीही दृष्ट काम करा, आपल्याला कोण बघताय का? ते लोक दुनियेला घाबरतात, पण या देवाला कोणीही घाबरत नाही. ते विसरून गेले आहेत की तो ईश्वर आपले प्रत्येक कर्म पाहत आहे आणि प्रत्येकाच्या कर्मानुसार प्रत्येकाला फळ मिळणार आहे. भक्तांनो, भगवान शिव आणि माता पार्वती मोचीचे ते सर्व दृश्य पाहत होते. तेव्हा माता पार्वती भगवान शिवांना म्हणतात, हे परमेश्वर, बघा, तुमचा भक्त किती प्रेमळ आणि खऱ्या श्रद्धेने तुमची भक्ती करतो. आजच्या दिवसासाठी त्याने पूर्ण वर्षभर मेहनत करून कावड खरेदी करण्यासाठी, तुम्हाला जल अभिषेक करण्यासाठी पैसे साठवले आहेत. मोठ्या विश्वासाने तो तुमच्याकडे चालत येत आहे. हे पाहून मला तर फार आनंद होत आहे. तेव्हा भगवान शिव माता पार्वती यांना म्हणतात, हे पार्वती, हे दृश्य मी देखील पाहत आहे. मोठ्या मेहनतीने 1 वर्ष पैसे साठवून माझा भक्त हे सर्व माझ्या प्रेमासाठी करत आहे. त्याने 1-1 पैसा जमा करून हे सर्व केले आहे. पण मला आता या भक्ताची परीक्षा घ्यावीशी वाटत आहे. मला पाहायचे आहे की माझा भक्त फक्त माझी खरी भक्ती करतो की खोटे खोटे नाटक करतो. मला पाहायचे आहे की माझा भक्त खरीच माझी श्रद्धा करतो की नाही, की इतर काही खोट्या लोकांप्रमाणे तोही खोटे नाटक करतो. यावर माता पार्वती म्हणतात, तुम्ही असे करू नका. हा बिचारा खूप गरीब आहे. 1 वर्षापासून पैसे साठवून तुमच्यासाठी तो कावड घेऊन तुमच्यावर जल अभिषेक करण्यासाठी तो येत आहे. पण तुम्ही त्याची परीक्षा घेऊन त्याला खूप जास्त दुःख देत आहात असं मला वाटतं. आणि जर तो परीक्षेत उत्तीर्ण झाला नाही तर त्या बिचाऱ्या भक्ताचे मन नाराज होईल आणि तो मन मारत जगत राहील आणि तुमच्यावर जल अभिषेक करण्याची त्याची इच्छा अपूर्ण राहील. तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणतात, हे पार्वती, तुम्ही चिंता करणं सोडून द्या. माझे जे भक्त असतात ते खऱ्या मनाचे असतात आणि मी त्याच भक्ताची परीक्षा घेतो ज्या भक्ताला मी खूप चांगल्या प्रकारे ओळखत असतो. मी त्याच्या मनाच्या आतमध्ये जाऊन बघत असतो की कोणत्या भक्ताच्या मनामध्ये आमच्या प्रती खरी भक्ती आहे. त्यामुळे मला या मोचीची परीक्षा नक्कीच घ्यावी लागेल. तेव्हा माता पार्वती म्हणाल्या, ठीक आहे, जशी तुमची इच्छा प्रभू. भक्तांनो, इकडे भगवान शिवाचा भक्त मोची मोठ्या आनंदात भगवंताचे नामस्मरण करत, भगवान भोलेनाथांचे कीर्तन करत करत कावड खांद्यावर घेऊन चालत होता. तेव्हा भगवान भोलेनाथ काय करतात तर त्या रस्त्यावरून भगवान भोलेनाथांचे भक्त कावड खांद्यावर घेऊन जात होते. त्याच रस्त्यावर एका म्हाताऱ्या व्यक्तीचे रूप धारण करून एका रस्त्याच्या कडेला बसतात जिथून कावड यात्रा जात होती. मग पुढे भोले बाबा त्या रस्त्यावरून कावड खांद्यावर घेऊन जाणाऱ्या प्रत्येक भक्ताकडे पाणी पिण्यासाठी मागण्यास सुरुवात करतात की हे बाळा, मला थोडे पाणी पाजव. मी पाण्याच्या तहानेने वेडा झालो आहे. पाण्यासाठी कदाचित माझा जीव जाऊ शकतो. त्यामुळे थोडे पाणी तू माझ्या मुखामध्ये टाक. कृपया थोडे पाणी मला देऊन तुम्ही माझा जीव वाचवा, असे भोले बाबा बोलत असतात. तेव्हा खांद्यावर कावड घेऊन जाणारे ते भक्त बोलू लागतात की हा कोणता वेडा म्हातारा इथे बसला आहे. आम्ही भगवान शिवाला जल अभिषेक करण्यासाठी इथून जात आहोत आणि हा आम्हाला अडवून आमच्याकडे पिण्यासाठी पाणी मागत आहे. आता आम्ही भगवान शिवाचे पाणी याला कसे देऊ, असे बोलून काही भक्त रागारागात बडबड करून तिथून निघून जात असतात. हा म्हातारा मेला तर मरू देत, याचा आम्हाला काय फरक पडणार नाही, पण आम्ही भगवान शिवाला कावड खांद्यावर घेऊन जल अभिषेक करण्यासाठी इथून निघून जातो. हे पाणी आम्ही या म्हाताऱ्याला पाजवून आम्ही आमची यात्रा रद्द करू शकत नाही. भक्तांनो, त्या रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक शिवभक्ताला म्हाताऱ्या बाबांचा वेश धारण करून बसलेले भगवान महादेव पाणी विचारतात.
त्यांना पाणी देण्याची विनंती करतात, पण एकही श्रद्धाळू भक्त त्या बाबांना म्हणजेच महादेवांना पाणी देत नाही. भक्तांनो, माता पार्वती देखील हे सर्व दृश्य पाहत असतात. त्या बघतात की इतके सर्व भक्त आहेत, पण कोणीही माझ्या स्वामींना थोडे पाणीही देऊ शकत नाहीये. हे असे कसे शक्य आहे? एका मनुष्याचे दुःख कुणालाच समजत नसेल. तेवढ्यात तिथूनच भगवंताचे नाम घेत, भगवान शिवाची ध्यानधारणा करत तो मोची तिथे येतो. आणि मग त्या म्हाताऱ्या व्यक्तीचे रूप धारण केलेले महादेव त्या मोचीला अडवून म्हणतात, हे बाळा, मला खूप तहान लागली आहे. पाण्यासाठी माझा जीव व्याकुळ झाला आहे. तू मला थोडेसे पाणी पाजशील? तुझ्या थोड्याशा पाण्याने माझा जीव वाचू शकतो. अरे बाळा, कावड खांद्यावर घेऊन जाणाऱ्या प्रत्येक भक्ताला मला पाणी पाजण्याची विनंती केली, पण एकाही भक्ताने मला पाणी दिले नाही. उलट मला 4 शब्द सुनावून निघून गेले. भगवान भोलेनाथांचे भक्त असे असतात का? पण बाळा, मला तू पाणी पाजून माझा जीव वाचवावा अशी माझी इच्छा आहे. कृपया मला पाणी पाजवून माझा जीव वाचव अशी विनंती म्हाताऱ्या वृद्धाचे रूप धारण केलेले महादेव त्या मोचीला करू लागतात. ज्या कावडमधून तू हे पाणी घेऊन जात आहेस, ज्या महादेवांना तू भेटायला जात आहेस, त्यातीलच पाणी तू मला पाज, असं ते म्हातारे बाबा बोलू लागले. म्हाताऱ्या बाबांचे हे म्हणणे ऐकून तो मोची पूर्णपणे विचारात जातो. तो मनात विचार करू लागतो की हे बाबा किती दिवसापासून तहानलेले आहेत काय माहिती. माझ्या पाण्याची खरी गरज यांना आहे, म्हणूनच ते माझ्याकडे पाणी मागत आहेत. मी पाणी यांना नक्कीच देईन, पण हे पाणी मी भगवान भोलेनाथांवर अभिषेक करण्यासाठी घेऊन जात आहे. पूर्ण 1 वर्ष मोठ्या मेहनतीने महादेवांवर जल अभिषेक करण्यासाठी मी पैसे साठवले होते. तेव्हा कुठे ही कावड सजली होती. मोठ्या आनंदाने ही कावड सजवून घेऊन मी महादेवांकडे जात आहे. पूर्ण 1 वर्ष मी या श्रावण महिन्याची वाट पाहिली की कधी एकदा श्रावण महिना येईल आणि मी महादेवांना जल अर्पण करायला जाईन. पूर्ण 1 वर्षानंतर माझे हे स्वप्न पूर्ण होत होते. याच विचारांमध्ये तो मोची पूर्णपणे गुंतून गेला होता. तेवढ्यात ते म्हातारे बाबा म्हणतात, हे बाळा, तू कोणता विचार करत आहेस? मी इथे तहानलेला मरत आहे. कृपया मला तुझे थोडे पाणी दे, नाहीतर माझा मृत्यू इथेच होईल. म्हाताऱ्या वृद्धाचे रूप धारण केलेल्या महादेवांची ही अवस्था पाहून त्या मोचीला त्या बाबांची खूप दया येते आणि त्याचे डोळे पाण्याने भरतात. त्याने क्षणातच भगवान भोलेनाथांची माफी मागितली. बोलू लागला, हे भगवान भोलेनाथ बाबा, मला माफ करा. यावर्षी मी तुम्हाला हे कावड आणि जल अभिषेक अर्पण करू शकत नाही, पण मात्र पुढच्या वर्षी मी नक्कीच तुम्हाला कावड घेऊन जल अभिषेक करायला नक्की येईन. हे भगवान भोलेनाथ बाबा, मी पुन्हा नव्याने पैसे साठवून तुमच्यासाठी कावड सजवून तुमच्यावर जल अभिषेक करायला येईन. आता तुम्ही मला थोडं समजून घ्या आणि माझ्यावर कृपा करून मला माफ करा. पण आता हे पाणी मी या म्हाताऱ्या बाबांना पाजतो. हे प्रभू, कृपया मला क्षमा करा, कारण हे म्हातारे बाबा पाण्यासाठी मरू शकतात आणि या क्षणाला माझे हे कर्तव्य आहे की त्यांना माझे हे पाणी पाजवून मी त्यांचा जीव वाचवावा. जर हे पाण्याशिवाय मरण पावले तर माझा तुमच्यावर जल अभिषेक करून काहीही उपयोग होणार नाही. सर्व काही व्यर्थ होईल. सर्वप्रथम माझा हा धर्म आहे की मी यांचा जीव वाचवला पाहिजे. पाण्याविना हे मरण पावले तर मला खूप मोठे पाप लागेल. भक्तांनो, हाच विचार करून त्या मोचीने त्याच्याकडील सर्व पाणी म्हाताऱ्याचे रूप धारण केलेल्या महादेवांना पाजले. भक्तांनो, या मोच्याला ठाऊक देखील नव्हते की हे म्हातारे बाबा साक्षात महादेव आहेत, पण त्याने आपला धर्म ओळखून आपले कर्तव्य समजून मानव सेवा केली आणि त्यांना पाणी पाजवून त्यांचा जीव वाचवला. मग मोची त्या म्हाताऱ्या बाबांना प्रणाम करून म्हणू लागतो की बाबा, मी आता घरी जातो, कारण आता माझ्याकडे भगवान भोलेनाथांवर जल अभिषेक करण्यासाठी पाणी नाही. पण यात वाईट वाटण्यासारखं काहीच नाही. मी पुढच्या वर्षी श्रावणात भगवान भोलेनाथ बाबांवर जल अर्पण करेन, असे बोलून तो मोची आपल्या घरी जायला निघतो. तेव्हा म्हाताऱ्या बाबांचे रूप धारण केलेले महादेव त्या मोचीला अडवतात आणि म्हणतात की बाळा, तू तुझ्या घरी जात आहेस आणि कधीही घरी खाली हाताने जाऊ नये. जेव्हा जेव्हा तुम्ही घरी जात असाल तेव्हा हातात काही ना काही घेऊन जावे. थांब, मी तुला काहीतरी देतो, ते घेऊन तू तुझ्या घरी जा. मोची